ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या भगवद्गीता यज्ञामध्ये. आज आपण भगवद्गीतेचा 7वा अध्याय समजून घेणार आहोत. 7वा अध्याय म्हणजे ज्ञान विज्ञान योग. तर आपण सुरुवात श्लोक वाचण्यापासून करूया. एकच सेकंद. 7वा अध्याय म्हणजे ज्ञान विज्ञान योग. आणि आपण अ, सर्वात आधी श्लोक समजून घेऊया सगळे. 7.1. श्री भगवान उवाच. मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते ऐक. 7.3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यतताम् अपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. भाषांतर. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. 7.8. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. भाषांतर. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आहे आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. 7.11. बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धभूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ. भाषांतर. मी बलवानांचे बल आहे, जे काम तसेच आसक्ती रहित असते. हे भरत श्रेष्ठ अर्जुन, धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे. 7.13. त्रिभिर्गुणमयैर्भावैर् एभिः सर्वम् इदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. भाषांतर. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. 7.14. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. भाषांतर. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. 7.16. चतुर्विधा विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भाषांतर. हे भरत श्रेष्ठ अर्जुन, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 7:19. बहूनां जन्मनां अन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते, वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. भाषांतर. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते, तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. 7:22. स तया श्रद्धया युक्त तस्याराधनमीहते, लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. भाषांतर. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः, मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. भाषांतर. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकटच राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. 7:30. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः, प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. भाषांतर. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्याकडून. पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक आणि सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. आपण भगवद्गीतेचं निरूपण 7व्या अध्यायाचं समजून घेण्यापूर्वी आपल्या गुरुपरंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तर आता हा 7वा अध्याय जो आहे, तो ज्ञान विज्ञान योग म्हटलेला आहे. तर याच्यापूर्वीचा जो अध्याय होता, तो ध्यान योग होता. त्याच्या आधी आपण कर्मयोग बघितला आणि कर्म संन्यास योग पण बघितला. तर आता ज्ञान आणि विज्ञान दोन्ही शब्द यामध्ये आलेले आहेत. तर ज्ञान आणि विज्ञान ह्याच्यामध्ये काय फरक आहे, कोणी सांगू शकेल का? आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी शालेय अ, कालापासून आपण हे शब्द ऐकत आलो, ज्ञान आणि विज्ञान. तर ज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये काय फरक आहे, कोणी आहे सांगू शकेल? तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. ज्ञान हे आपल्याला जीवनाचं जे काय आपलं सारथ्य आहे ते त्याच्यासाठी उपयुक्त असतं. आणि विज्ञान हे ह्या सृष्टीमध्ये काय आहे आणि त्याचं काय आपल्याला ज्ञात करून घ्यायचं आहे ते विज्ञान आहे. ओके, गुड. आणखीन कोणाचे काही विचार, ज्ञान आणि विज्ञानामध्ये काय फरक आहे?
असो. तर आपण आपल्या शाळेमध्ये साधारण तिसरी पर्यंत जेव्हा असायचो, त्यावेळेला आपल्याला सायन्सला, उदाहरणार्थ, नुसते सायन्स म्हणायचे प्रायमरी पर्यंत सहसा. आणि नंतर जसं आपण वरच्या वर्गांमध्ये जातो, माध्यमिक शाळांमध्ये वगैरे जातो, त्यावेळेला त्याला अप्लाइड सायन्स असा फरक असायचा. आठवतंय का सगळ्यांना? इवन मॅथ्सला आपण आधी प्रायमरीमध्ये त्याला नुसतं मॅथमॅटिक्स म्हणायचे, आणि नंतर त्याला अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणायचे. तर दोन्हीमध्ये तोच फरक आहे जो ज्ञान आणि विज्ञानामध्ये आहे. ज्ञान हे थिओरिटिकल नॉलेज झालं, विज्ञान म्हणजे अप्लाइड नॉलेज झालं. तुम्ही जे काही ज्ञानामध्ये शिकला आहात, ते तुम्हाला प्राकृत जीवनामध्ये त्याचा अवलंब करण्यासाठी जे काय प्रेरित करतं, ते म्हणजे विज्ञान. ठीक आहे. तर आपण ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर आता भगवंतांना याच्यामध्ये काय काय म्हणायचं आहे ते आपण एक एक श्लोक घेत आपण समजून घेऊया. तर पहिल्यांदा 7 पूर्णांक 1 मध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की मय्यासक्त मनः पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. तर भगवंतांनी इथे त्यांना समजून घेण्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. तर 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या भगवंतांनी इथे सांगितले की सर्वप्रथम माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाच्या द्वारे माझ्यावर मन जेव्हा आसक्त करून तुम्हाला पूर्णपणे निसंदेह जाणू शकशील. आणि ते कसं जाणू शकशील ते आता मी तुला सांगणार आहे. तर हे 3 गोष्टी महत्वाच्या, की भगवंतांच्या भावनेने पूर्ण युक्त व्हायला हवं, योगाभ्यास हवा, आणि भगवंतांवर मन आसक्त करायचं. तर ह्या 3 गोष्टी ज्या वेळेला आपण करायला सुरुवात करतो, त्यावेळेला साहजिकच आपल्याला भगवंत आतूनही प्रेरणा द्यायला लागतात आणि बाहेरूनही तसे लोक आपल्या जीवनामध्ये आणण्याची व्यवस्था भगवंत करतात, की जेणेकरून आपण अशा लोकांच्या सानिध्यात येऊ की ते आपल्याला समजून सांगतील की भगवंत काय आहेत आणि भगवंतांची किमया काय आहे. तर या अध्यायामध्ये अनेक रत्न आहेत. खरं म्हणजे सगळे खूपच सुंदर श्लोक आहेत आणि ते आपल्याला खूप सखोल माहिती देतात ह्या सगळ्या अ, आध्यात्मिक विषयांच्या संदर्भामध्ये. तर 7.3 मध्ये भगवंत सांगतात की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. म्हणजे आता या जगामध्ये करोडो लोक आहेत, आणि अशा करोडोंपैकी काही ठराविकच लोक भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, आणि असे प्रयत्न करणाऱ्यांपैकी अगदीच थोड्याशा तुरळक लोकांना भगवंत खरोखर समजतो. म्हणजे आपण ज्याला बघतो की काही साधू संत महात्मा ज्या वेळेला आहेत, तर आपण सगळेजण त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, त्यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकावर घेण्यासाठी आपण लालायित असतो. का? कारण की त्यांनी, भगवंतांनी हे जे काय आता स्टॅटिस्टिक्स आपल्याला समजून सांगितलं की आता हजारांमध्ये एक, आणि अशा अनेकांमध्ये पुढे एखाद्याला कोणाला तरी मी समजतो. म्हणजे आपण समजा हजार आणि हजारच ठेवलं, तर ते प्रमाण इथे स्ट्रेट अवे 10 लाखामधनं एखाद्या व्यक्तीला भगवंत समजतं असं स्टॅटिस्टिक्स आहे. आणि त्या पुढच्या याच्यामध्ये असं भगवंतांनी काही न्यूमरिक व्हॅल्यू त्याला दिलेली नाहीये, अशा पुढच्या किती पैकी. तर अशा अनेकांपैकी एखाद्यालाच मी समजतो, असं भगवंत आपल्याला ते सांगतात. तर आपल्याला ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला ही बुद्धी भगवंत देतायत, की आपण निदान भगवंतांना समजून घेण्याचा प्रयत्न तरी करतो आहोत, जेणेकरून आपल्याला काहीतरी शक्यता तरी आहे. आणि हे माझं ब्रीद वाक्य असतं प्रत्येकाला सांगताना की बाबांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही मिळवण्याचा प्रयत्न करत असाल,
तर ते मागा. तुम्ही मागितलं तर तुम्हाला 50% चान्स आहे स्टॅटिस्टिकली ती वस्तू मिळण्याचा. राईट. आपली प्रॉबिलिटी आपण सगळ्यांनी शाळेमध्ये शिकलेलो आहोत की जर दोन आउटकम्स असतील एखाद्या गोष्टीचे, दोन म्हणजे उदाहरणार्थ आपण जर नाणं फेकलं तर एक तर छापा तरी पडणार, नाही तर काटा तरी पडणार. तर तसंच आहे की जर आपण एखादी गोष्ट मागत असू तर त्याच्यात आपल्याला 50% चान्स आहे की एकतर आपल्याला मिळेल किंवा नाही मिळेल. पण भगवंत इथे सांगतायत की हे त्याच्याही पलीकडे आहे. हजारांपैकी एखाद्याला असं काही भगवंतांविषयी समजून घेण्याची इच्छा होते आणि अशा पैकी एखाद्यालाच ते मिळतं, म्हणजे त्याची प्रॉबिलिटी किती किती कमी आहे. त्यामुळे आपल्याला हे जे मनुष्यजन्म भाग्याने मिळालेला आहे तो सत्कारणी लावण्यासाठी आपण याचना केली पाहिजे. आपण गुरूंच्या मागे धावलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे ज्ञान मिळू शकेल. नाहीतर आता परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना प्रचारासाठी, म्हणजे मी सगळीकडे बघतो तर इवन इस्कॉनमध्ये वगैरे ते घरोघरी जाऊन प्रचार करून सुद्धा 10 टाळकी एका ठिकाणी जमा करणं अतिशय कठीण आहे. त्यानंतर भगवंत आणखीन पुढची काही रत्न याच्यामध्ये आहेत आणि हा मला अतिशय आवडता श्लोक आहे. हा 8वा श्लोक जो आहे 7व्या अध्यायामधला, तो म्हणजे रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषम नशो. मी पाण्यातला रस आहे, पाण्याची चव मी आहे, भगवंत सांगतो. तर मी सुरुवातीला ज्या वेळेला भगवद्गीता वाचायचो मला त्याचं काय फार कनेक्शनच समजायचं नाही. की एक तर पाण्याला आपण म्हणतो की काय पाण्याला चवच नसते. परंतु आपल्याला लक्षात येईल की ज्या वेळेला तहान लागते खरोखरच, त्यावेळेला आपल्याला पाणीच हवं असतं. मग त्यावेळेला आपल्याला कोणी एकदम सगळ्यात चविष्ट द्रव्य काही आणून दिलं तरी आपल्याला त्याच्याने आपली तहान भागत नाही. ती आपल्याला पाण्याचीच चव लागते आणि त्या पाण्याच्या चवीनेच फक्त आपल्याला ती तहान भागत असते. आणि भगवंत सांगतायत की ती पाण्याची चव जे आहे ती मी आहे. पण आपण काय करतो की पाणी घेतो, घोडवर पितो आणि पेला असाच ओतून देतो. आपल्याला ते लक्षात पण येत नाही कारण आपली त्याची साधनाच नसते. पण ज्या वेळेला सगळ्या आचार्यांच्या आणि इतर सगळ्या भक्तांच्या प्रेरणेने जेव्हा अ, एकादशी करायला सुरुवात केली आणि विशेष करून निर्जल एकादशी. तर निर्जल एकादशी म्हणजे काय की दशमीच्या रात्री एकदा प्रसाद घेतल्यानंतर किंवा झोपल्यानंतर द्वादशीच्या सकाळी जोपर्यंत ची वेळ होत नाही तोपर्यंत पाणी पण प्यायचं नाही. अशा प्रकारची साधना ज्या वेळेला करायला लागलो त्यावेळेला आपण त्या दिवसाचे पूर्ण 24 तास आदल्या रात्री ते झोपेमध्ये जे काय 7-8 तास गेले ते, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परांची वेळ साधारण सहसा 8-9च्या सुमारास असते. म्हणजे 8 दुणे 16, 16 आणि 24, म्हणजे जवळजवळ ज्या वेळेला आपण 40 तास पाणी नसतं पिलेलं, आपल्याला आतमध्ये असं पाण्यासाठी जीव जेव्हा तरसत असतो, त्या वेळेला जेव्हा आपण सकाळी पारायण करतो, एकादशीचं पारायण करतो, त्यावेळेला तो एक घोट जेव्हा आपण पाण्याचा घेतो त्यावेळेला समजतं की पाण्याची चव म्हणजे काय. तर भगवंतांविषयी कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी ते आपल्याला असे समोर जेव्हा दिसत असते त्यावेळेला आपण ते इंग्लिशमध्ये एक वर्ड आहे टेकन फॉर ग्रांटेड, म्हणजे आपण गृहीत धरतो त्या गोष्टी. परंतु ज्यावेळेला आपण साधनेद्वारे आपल्या इंद्रियांना जेव्हा तीक्ष्ण करतो आणि भगवंतांना समजून घेण्याची ताकद जेव्हा मिळवतो त्यावेळेला ते पाण्याची चव म्हणजे काय आहे ते खरं समजायला लागेल. आणि आता वय थोडंसं वाढत चाललंय म्हणून ते निर्जल एकादशी करणं जरा दुरापास्त झालेलं आहे. आणि आमच्या ज्या घरच्या डॉक्टर आहेत चतुराजी त्या पण अलाव करत नाही. पण ती जी
भगवंतांना समजून घेण्याची जी एक कला आहे की त्याच्यामध्ये, आणि साधना आहे की पाण्याची चव म्हणजे काय आहे, तर आपण जेव्हा आपली साधना करतो तेव्हाच ते आपल्याला समजतं. आणि भगवंत पुढे जाऊन सांगतात की मी ह्या सूर्य आणि अ, अ, चंद्र यांचा प्रकाश देखील मी आहे. मग आता आपण जे काय आपल्या म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये जे काय शिकलो की बाबा सूर्य म्हणजे तिथे त्याच्या आतमध्ये ते न्यूक्लिअर प्रोसेस सारखं काहीतरी स्फोट होत असतात आणि त्याच्यामुळे तिथे उजेड आणि येतो आणि अ, उष्णता पण येते वगैरे. ते खोटं आहे का? तर ते खोटं नाहीये. त्याच्यानंतर सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो, चंद्राचा प्रकाश म्हणजे चंद्र ज्या वेळेला सूर्याचा प्रकाश परावर्तित करतो त्यावेळेला आपल्याला चंद्र दिसतो वगैरे, हे सगळं काही सत्य आहे. परंतु कोणत्याही गोष्टीच्या मागे दोन कारण असतात. एक तर म्हणजे प्राकृत कारण असतं आणि दुसरं काहीतरी हेतू असतं. तर आपल्यापैकी कॅरम किती जणांनी खेळलेला आहे? कोणी खेळलाय कॅरम? माझ्या मते आपण सगळ्यांनीच कॅरम खेळलेला आहे, राईट? तर आपण काय म्हणतो की कॅरमची जेव्हा आपण गोटी स्ट्रायकरने मारतो, तर ती कवडी, स्ट्रायकर त्या कवडीला लागतो आणि ती कवडी एका ठराविक अँगलमध्ये त्या स्ट्रायकर ठराविक अँगलमध्ये त्या कवडीला लागतो आणि ती कवडी त्या कॅरमच्या भोकामध्ये जाते. तर आता ती कवडी त्या स्ट्रायकरच्या फोर्सनी गेली हे सत्य आहे. परंतु तो स्ट्रायकरला पॉवर देणारा मागे कोणीतरी व्यक्ती आहे ना. त्या व्यक्तीने जर कधी तो स्ट्रायकरला बोटाने मारलं नसतं तर ती गोटी पण गेली नसती. तर तेही तितकं सत्य आहे की आपल्याला जे दिसतंय ते कॅरमवर काय होतंय तेवढंच दिसतंय. परंतु तो कॅरम कोण मारतंय, कॅरमच्या स्ट्रायकरला कोण मारतंय त्याच्याकडे आपलं लक्षच नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला हे ज्ञान अर्धवटच समजतंय की आपण याच भ्रमात आहे की ते सूर्यामध्ये न्यूक्लिअर विस्फोट होत आहेत आणि त्याच्यामुळे तिथून प्रकाश पडतोय आणि हे. पण ते सत्य जरी असलं तरी ते अर्ध सत्य आहे. म्हणून भगवंत जेव्हा सांगतात की प्रभास्मी शशी सूर्य हो, आपण साहजिकच त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा की भगवंतांनी तशी यंत्रणा करून ठेवलेली आहे. इनफॅक्ट आम्ही जेव्हा इथे सिंगापूरमध्ये राहायला आलो त्यावेळेला हे ऑटोमॅटिक उघडणारे दरवाजे वगैरे फार गंमत वाटायची. आणि माझा मुलगा उत्कर्ष त्यावेळेला अगदी लहान होता. तो सुद्धा असा कुतूहलाने बघायचा की बाबा हे दरवाजे आपोआप कसं काय उघडतात आपण त्याच्या समोर गेल्यानंतर. आणि मग त्याला तो खेळ असायचा की तो जाऊन बघायचा की त्या दरवाजाच्या किती जवळ गेल्यानंतर उघडतो, मग तो हळूहळू दबकत जाणार वगैरे. तर तेवढा तेवढं लहान होता त्याच्यामुळे त्याला ह्याची काही कल्पना नव्हती की बाबा इथे काहीतरी सेन्सर्स लावलेले आहेत आणि त्या सेन्सर्समुळे आपण व्यक्ती येत आहेत जात आहेत ते लक्षात येतं आणि त्या सेन्सरमुळे दरवाजा उघडतोय आपोआप. त्याला म्हणजे हीच गंमत. आणि आपल्यासाठी पण ती तशीच गंमत आहे की आपल्याला फक्त तो दरवाजा उघडून बंद होताना दिसतोय, आणि पण त्याच्या मागे काहीतरी यंत्रणा आहे, ती कोणीतरी यंत्रणा बसवलेली आहे. जोपर्यंत आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण ह्या अंधारातच राहणार की हे जग आपोआपच चाललेलं आहे. त्यानंतर भगवंत सांगतात की प्रणव सर्व वेदेषु शब्द खे पौरुषम नृष. म्हणजे प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार पण मीच आहे. आणि इथर किंवा शब्द, हे म्हणजे इथर, आपण ही जी सगळी सगळी स्पेस आहे आपल्या सृष्टीच्या सगळीकडे पसरलेली, त्याच्यामधला जो शब्द आहे तो पण मी आहे. आणि पुरुषांमधलं किंवा म्हणजे माणसामधलं सामर्थ्य पण मी आहे, भगवंत सांगतायत. तर आता जेवायला सांगतात भगवंत की प्रणव पण मीच आहे म्हणजे ओम पण मीच आहे.
तर मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की जर का कधी भगवंत पण ओम आहेत, तर मग आपण ज्या वेळेला अ, साधना करायची म्हणतो, नामजप करायचं म्हणतो, त्याला आपण हरे कृष्ण महामंत्र का म्हणतो? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 होळे हरे हरे. तर हा 16 अक्षरी शब्द, आय मीन मंत्र आपण म्हणत बसतो. तर भगवंतांनी स्वतः सांगून ठेवले की ते स्वतःच ओंकार आहेत. तर मग आपण नुसतं ओम 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 म्हटलं 108 वेळा तर आपला जप सहज होऊ शकलं असतं, नाही का? असा प्रश्न आपल्याला साहजिकच येऊ शकतो. परंतु आचार्य काय सांगतात की ओम हा एक अप्राकृत पद्धतीने भगवंतांना संबोधणारा शब्द आहे, आणि तो ओम हा आपल्या प्रत्येका मंत्राच्या आधी लावला जातो. त्यामुळे ते ओम भगवंत आहेत हे जरी सत्य असलं तरी तो पूर्ण सत्य नाहीये. म्हणून आपल्याला जप करताना मात्र पूर्ण एक काहीतरी अधिकृत मंत्र आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे अनेक परंपरा आहेत, अनेक पंथ आहेत, आणि प्रत्येकाच्या पंथाच्या आपल्या आपल्या प्रथा आहेत, आपले आपले मंत्र आहेत साधनेसाठी. आणि गौडीय वैष्णव परंपरेमध्ये म्हणजे चैतन्य महाप्रभूंकडून जे चालत आलेली आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर भक्तिसिद्धांत सरस्वती महाराज आता नजीकच्या काळामध्ये, आणि त्यांच्यानंतर भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, आणि मग त्याच्या पुढची सगळी इस्कॉनची परंपरा, ह्यांनी सगळ्यांनी मिळून हेच मार्गदर्शन केलंय की हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण सगळ्यांनी करायला हवा. 7.11 मध्ये आणखीन भगवंत अर्जुनाला आणखीन सुकर करून सांगतात ते अजून काय काय आहेत. तर मग ते सांगतात की बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे बलवानांचं बल मी आहे, जे काम आणि आसक्तीच्या रहित आहे. काम राग विवर्जितम. काम म्हणजे भावना, कुठल्याही प्रकारची आसक्ती. राग म्हणजे कोणत्याही काम हे थोडंसं सटल रूप झालं त्याचं, आणि जेव्हा त्याचं इच्छेचं आसक्तीमध्ये रूपांतरण होतं त्यावेळेला आपण राग म्हणतो त्याला. काम राग विवर्जित. सो जे बळ की ज्याच्यामुळे आसक्ती येत नाही, अशा प्रकारचं जे बळ आहे तो मी आहे. आणि त्यानंतर फार सुंदर भावना एक भगवंत व्यक्त करतात, ती म्हणजे धर्माविरुद्ध कामोस्मी, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे भगवंत सांगतात काम म्हणजे आपण जे मैथून म्हणतो, ते सुद्धा जे धर्माच्या विरुद्ध नाही आहे, अशा प्रकारचं मैथून देखील मी आहे, असं भगवंत इथे सांगताय. म्हणूनच तर आपल्या सगळ्या परंपरेमध्ये आणि आपल्या अ, म्हणजे वैदिक जे आपलं चार आपले जे स्टेजेस दिलेले आहेत की ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, या चार टप्प्यांमध्ये आपण बघतो की आपल्याला गृहस्थाश्रमामध्ये ह्या मैथुनाची अ, मुभा आपल्या शास्त्रांनी, आपल्या आचार्यांनी आपल्याला दिलेली आहे, आणि आपण ती मर्यादा पाळलीच पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या जवळिकीच्या आधी ते नातं जे आहे ते शास्त्र युक्त असायला पाहिजे, शास्त्र संमत असायला पाहिजे. त्यानंतर ते व्यक्तिसंमत असायला हवं, आणि त्याची समाजाची मान्यता त्याला मिळालेली असायला हवी. आणि ही परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. मग त्या परंपरेप्रमाणे आपण आपल्या आणि बहुतेक धार्मिक परंपरांमध्ये लग्न हा अतिशय महत्वाचा आणि अतिशय पवित्र विधी मानला जातो, आणि त्यानंतरच अ, कामाची आपल्याला परवानगी दिली जाते. परंतु दुर्दैवाने योग्य मार्गदर्शन आजकाल नसल्यामुळे आपण बघतो की सगळीकडेच अराजकता एकदम वाढलेली आहे. काम, भावनेचं काम वासनेमध्ये रूपांतर झाले आहे. मग त्यामुळे
आपण समाजामध्ये अनेक विकृती जन्माला आलेल्या बघतो की मग बलात्कार होणं किंवा अनैतिक संबंध होणं वगैरे हे प्रचलित होतं. ज्या वेळेला आपण बघतो की कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय तृप्तीमध्ये आपण भगवंतांचा आशीर्वाद घेऊन जर करत नसेल तर ते साहजिकच एक विकृती होऊन जाते. म्हणून आपण या सर्व इंद्रिय तृप्तीपासून सावध राहायला हवं आणि आपण समजून घ्यायला हवं पाहिजे की कोणत्या प्रकारची इंद्रिय तृप्ती आपल्याला कोणत्या वेळेला आपल्याला त्याची संमती आहे, कोणत्या वेळेला त्याची अनुमती आहे आणि त्याच्यामध्ये आपण एंगेज व्हावं. त्यानंतर भगवंत सांगतात की आपण सगळेजण या तीन गुणांमुळे म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांमुळे मोहित झाल्यामुळे आपल्याला त्रिगुणातीत म्हणजे ह्या गुणांच्या पलीकडे असणारे भगवंत जे अविनाशी आहेत त्यांचं रूप आपल्याला लक्षातच येत नाही. मग आपण बऱ्याच वेळेला फार मोठा प्रश्न पडतो आपल्याला की आपल्या म्हणजे जगभराची आपण जर का कधी सगळी पॉप्युलेशन बघितली तर म्हणजे जवळजवळ 8.5 बिलियन लोक आहेत. त्याच्यापैकी साधारण एक म्हणजे 80 करोड हिंदू लोक आहेत, राईट. आणि ते लोक सोडले तर कोणाचाच भगवंतांवर विश्वासच नाही, कारण की त्यांना त्यांची परंपरा शिकवतच नाही भगवंतांविषयी काही. तर असं का आहे? कारण की भगवंतांनी सांगितलेलं आहे की ह्या तीन गुणांमुळे मोहित झाल्यामुळे ह्या लोकांना समजतच नाही, कारण की ते राजसिक किंवा तामसिक गुणांमध्ये असतात आणि त्यांना समजतच नाही दुर्दैवाने की भगवंत म्हणजे काय आहे. खरं तर प्रत्येका धर्म परंपरेमध्ये भगवंतांचं साधारण रूप रेषा वगैरे सगळं थोडंफार तरी कल्पना दिलेली असते, परंतु केवळ त्याच्या अपप्रचारामुळे आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे त्यांना त्यांचं ज्ञान जे आहे ते पुढे पुढे तीव्र करण्याची त्यांना अनुमतीच मिळत नाही. त्यांना कोणी मार्गदर्शन करत नाही आणि म्हणून त्यांची साधना अपूर्ण राहत. तर म्हणून ह्या तीन गुणांच्या पलीकडे जाण्याचा आपण नेहमी मनापासून प्रयत्न करावा. आणि हे का होत नाही, की ही प्रेरणा का होत नाही? जर आपल्याला इथे भगवद्गीतेच्या करोडो कॉपी जगभरामध्ये अवेलेबल आहेत, शिल प्रभुपादांच्याच प्रेरणेने इतके भगवद्गीतेच्या आवृत्त्या जगभरामध्ये सगळीकडे सगळ्यांना वाटल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर अनेक संस्था आहेत जे भगवद्गीतेच्या वितरणामध्ये अतिशय सुरेख कार्य केलेलं आहे. गोरखपूर ग्रे प्रेस त्यांनी कितीतरी भगवद्गीता जगभरामध्ये वितरित केल्या आहेत. तर मग एवढ्या सगळीकडे सगळ्यांनी ह्या भगवद्गीता वितरित केल्या असताना हे लोक म्हणजे लोकांना कळतच का नाही? तर त्याचं उत्तर यामध्ये आहे की भगवंत सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. तर ही जी माया आहे म्हणजे ही दुर्गा शक्ती जी आहे, ही जी आपलं हे प्राकृत जगताचं जे दुर्ग आहे त्याचं रक्षण करणारी जी शक्ती आहे ती म्हणजे माया. ती दैवी आहे म्हणजे भगवंतांचाच अंश आहे तिच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी आणखीन एक विश्लेषण लावलेलं आहे, विशेषण लावलेलं आहे, ते म्हणजे दुरत्यया. दुरत्यया म्हणजे तिला कुठल्याही प्रकारे हरवणं अतिशय जिकिरीचं आणि अतिशय कठीण आहे. आणि दैवी हेषा गुणमायी मम माया दुरत्या, त्या माझी माया आहे ते. आणि मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते, म्हणजे जे लोक मला शरण येतात ते लोक मात्र या मायेमध्ये तरून जाऊ शकतात. तर आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपण एखाद्या मित्राच्या वगैरे घरी जातो, त्याच्याकडे घरी असं भलं मोठं डॉबरमॅन कुत्रं असतं, ते आपण घरी गेले त्याच्या ते भुकायला लागतं आपल्या अंगावर भाव 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 करून. आपण घाबरून जातो की अरे बाबा हे कुत्रं एवढं मोठं दिसतंय. डॉबरमॅन म्हणजे आपल्या जवळजवळ कमरे इतकं किंवा त्याच्याही पेक्षा उंच येणारे कुत्रे आपण बघतो.
आणि साहजिकच आपण घाबरून जायला होतं की अरे बाबा हे काय, कुत्रं भुकायला लागले, अंगावर आलं, चावलं बिवलं तर पंचायत म्हणून. आणि मग आपण बघतो की ते कुत्रं, आपला मित्र त्याला हाक मारतो, ए टॉमी इकडे ये, ते आपलेच माणसं आहेत वगैरे. आणि ते मालकाचा आवाज ऐकला रे, ऐकला की ते कुत्रं एकदम शांत बसून राहत. तर ते हे मायेचं पण तसंच आहे. माया ही भगवंतांची बहिरंग शक्ती आहे. आणि ज्या वेळेला आपण भगवंतांना शरण जातो, त्यावेळेला ही माया जी आहे, जसं ते आपल्या मित्राचं कुत्र त्या मित्राच्या सांगण्यावरून आपल्याकडे आपल्या अंगावर भुकायचं बंद करतं, तसंच आपण ज्या वेळेला भगवंतांना आपला मित्र मानतो आणि त्यांना शरण जातो, त्यावेळेला भगवंत त्यांची मायारूपी जे ते कुत्रं आपल्या अंगावर भुकत असतं, त्याला शांत बसायला सांगतो. अतिशय सोपा विषय आहे, अतिशय सोपा खेळ आहे, की भगवंतांनी सांगितलंय, मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. मग आपण बऱ्याच वेळेला बघतो की आता ह्या मायेतनं तरायचं कसं. तर भगवंतांनी अनेक प्रकारे आपल्याला त्याच्यासाठी हे केलेलं आहे. तर बऱ्याच वेळेला असं लोकांना काय वाटतं की आता हा भवसागर म्हणजे काय आहे ना. भवसागर म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या बळावर आपण पोहून जाऊ, तरून जाऊ असा विचार करत असतात लोक. पण एखाद्या स्विमिंग पूलमध्ये दोन चार लॅप्स मारून आणि एका टोकापासून दुसरीकडे जाणं वेगळं, पण ज्या वेळेला आपण अख्ख्या महासागरामध्ये असतो की ज्याचा तट आपल्याला करोडो आणि आय मीन हजारो मैल इकडे तिकडे दिसत नसतो, त्यामध्ये आपण जर पडलं तर आपण पोहणार कसे आहोत. परंतु तेच जर का कधी आपल्याला एखादी होडी दिली, तर आपण त्या होडीमध्ये आरामात बसून आपण आपला जीव वाचवू शकतो. मग तिथे आपल्याला फार तडफड करत आणि पोहून आपला हे करण्याची आवश्यकता नसते. आणि त्याचसाठी भगवंतांनी सांगितलेलं आहे की मामेव ये प्रपद्यन्ते, म्हणजे भगवंतांना शरण जाणं. तर भगवंतांना शरण कसं जायचं, तर भगवंतांनी आणि आपल्या आचार्यांनी त्याच्यासाठी अतिशय सोपा आणि अतिशय सुकर मार्ग आपल्याला सांगितलेला आहे, की नामाचा आश्रय घेतला म्हणजे आपण नाम जप करत राहिलं, आपण साधना करत राहिलं, आपण भक्तांचं संग घेत राहिलं आणि योग्य नियम आणि यम या दोन्ही गोष्टींचं आपण जर पालन करत राहिलो, तर भगवंतांना शरण जाणं जे आहे ते अतिशय सोपं आहे. मग आपल्याला आरामात त्या नामाच्या नावेमध्ये बसून ही मायेरूपीचा हा समुद्र आहे, महासागर आहे, त्याच्यामधून आपण सहजच तरून जाऊ शकतो. मग अशा या समुद्रामधून तरून जाण्याची इच्छा कोणाकोणाला होते ते भगवंत आपल्याला पुढे सांगतो. ते म्हणतात, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीन अर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आपण बघतो की लहानपणी आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या आईबाबांकडे आपण दोन चारच कारण्यासाठी जातो. आपल्याला काहीतरी हवं असतं, की आपले भावंडांमध्ये मारामारी झालेली असते, किंवा आपल्याला प्रेमाची आसक्ती असते. हे असे दोन तीन वेळेलाच आपण आपल्या आई वडिलांकडे जातो. मग इतर वेळेला आपण आपल्या मित्रांमध्ये दंगामस्ती करायला आणि खेळायला बागडायला आपण मोकाट असतो. भूक लागली की आईची आठवण येते, काही पाहिजे असलं की वडिलांची आठवण येते. तर त्याचप्रमाणे भगवंत पण आपले परमपिता आहेत. त्यामुळे भगवंत सांगतात की चार प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. आर्तो म्हणजे ज्याला काहीतरी आर्त झालेला आहे, ज्याला काहीतरी प्रचंड दुःख आहे, ज्याच्यामुळे तो अतिशय कष्टात आहे व्यक्ती, तर असे व्यक्ती माझ्याकडे येतात, आर्तो. त्यानंतर दुसरा प्रकार जो सांगितला जिज्ञासू, म्हणजे काहीतरी कुतूहल आहे,
की भगवंतांविषयी काहीतरी समजून घेण्याची जिज्ञासा आहे, तो म्हणजे जिज्ञासू. अर्थार्थी म्हणजे अर्थार्थी म्हणजे काहीतरी हवंय. दुःख असं नाहीये, परंतु काहीतरी कमी आहे आणि ते कमी मिळवायचं आहे म्हणून भगवंतांची याचना करताय. आणि ज्ञानी, की ज्याला ज्ञानाची आसक्ती आहे, ज्याला ज्ञानाची गोडी लागलेली आहे, असे चार प्रकारचे लोक भगवंतांकडे जातात. परंतु माझे जे गुरुबंधू आहेत, चैतन्य चरण प्रभू, ते म्हणतात की आजकालच्या या कलियुगामध्ये हा श्लोक थोडासा बदलायला पाहिजे. म्हणजे चार प्रकारचे लोक भगवंतांकडे येतात, आणि ते चार प्रकारचे लोक म्हणजे आर्तो, आर्तो, आर्तो आणि आर्तो. इतर कोणत्याच प्रकारचे लोक भगवंतांकडे आजकाल जातच नाही. ज्याला काहीतरी प्रचंड दुःख आहे, काहीतरी आर्त आहे, की अरे मला काहीतरी माझ्या हाताच्या बाहेर माझ्या आयुष्याचं प्रकरण गेलं आहे आणि ते मला सोडवता येत नाहीये, म्हणून मला काहीतरी मदत हवी आहे, आणि ती मदत कोणाकडून मिळणार, तर ती भगवंतांकडून मिळणार. म्हणून ते म्हणतात की चार प्रकारचे लोक या कलियुगामध्ये येतात, ते म्हणजे आर्तो, 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 आर्तो. परंतु आपण चौथ्या आणि पाचव्या अध्यायामध्ये बघितलं तर त्याप्रमाणे आपल्याला निष्काम भक्तीकडे जायचंय. म्हणजे एखाद्याला कळण्याकडून तरी आपण बऱ्याच वेळेला बघतो की आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजे आई वडिलांची सेवा करणं हा प्रकार इतका दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललाय. काही थोडेफार लोक आपल्या आई वडिलांकडून आपल्याला काहीतरी प्रॉपर्टी मिळेल, हे मिळेल, ते अशा भावनेने काहीतरी थोडीफार तरी अ, त्यांच्याकडे बघत असतात. आणि ज्यांना ती पण आशा नसते ते असंच बऱ्याच जण वाऱ्यावर सोडून दिलेले असतात. अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम आपल्या इथे भरून भरून वाहत आहेत. आणि ते फक्त फरक एवढाच झालाय की हल्ली खूप एकदम 5 स्टार हॉटेल सारख्या सुविधा असलेले सुद्धा अनाथ आश्रम बरेच झालेले आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण आई वडिलांवर उपकार करतो आहोत आणि त्यांना आपण चांगल्या सेवेमध्ये ठेवलंय वगैरे. परंतु जर मनामध्ये ती भावनाच नसेल आणि आपल्या आई वडिलांना आपल्याला काहीतरी द्यायचं असेल, तर ते पण साहजिक बघणार ना की अरे हा व्यक्ती, हे माझं मूल किंवा ही माझी मुलगी, त्यांना जर माझ्याविषयी काही भावनाच नाहीये, तर मी माझ्याकडे जी काय संपत्ती आहे ती कशाला त्यांना देऊ. हा एक आपल्या सर्वसाधारण व्यक्तीच्या पण डोक्यात येतं. मग भगवंत जे आपले परमपिता आहेत, त्यांच्याकडे आपण केवळ काहीतरी आसक्ती म्हणून गेलं, तर आपल्याला ते फार तर ती काय जी काय आसक्ती आहे तेवढंच पूर्ण करतील, पण त्याच्या पुढचं जे सगळ्यात महत्वाचं मोक्ष देणं जे त्यांच्या हातामध्ये आहे, ते आपण त्यांच्याकडून मागायलाच जात नाही. कारण की आपल्या मनामध्ये ती भावनाच नाही. आणि ज्यावेळेला भावना नसेल, साहजिकच ते भगवंतही देणार नाही, आपण म्हटलं त्याप्रमाणे. त्यामुळे आपण ह्या चारही प्रकारच्या जे लोक सुरुवात होऊ शकते याच्याप्रमाणे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी फार प्रचंड दुःख येतं किंवा बदल येतात वगैरे, आणि आपण भगवंतांकडे वळतो. तर त्यावेळेला त्या गोष्टीची चव मात्र घ्यावी. परंतु पुन्हा पुन्हा जर कधी आपण नुसतं अडचण येईल त्याच वेळेला भगवंतांकडे जर आपण जात राहिलो, तर आपल्याला पुढे जो मोक्षाचा मार्ग जो आहे तो आपल्यासाठी प्रशस्त होणार नाही. आणि आपल्याला ह्या कोणत्याही प्रकारच्या भौतिक आसक्तीपेक्षाही पलीकडे जाऊन निष्काम भक्तीसाठी म्हणून भगवंतांकडे जायचं आहे. तत्पुढे 19 मध्ये 7:19 मध्ये भगवान सांगतात की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. म्हणजेच अनेक अनेक जन्मांच्या नंतर असे एखादा ज्ञानी व्यक्ती येतो, आणि हा असा जो व्यक्ती आहे जो माझ्यासाठी मीच सगळ्या गोष्टींचं परम कारण आहे असं ज्याला समजतं, असा व्यक्ती म्हणजे महात्मा मानावा. तर तेवढा करता जर कधी आपल्याला सुद्धा महात्मा होण्याची प्रेरणा जर घ्यायची असेल,
तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला जाणवायला पाहिजे की आपण अनेक जन्म घेऊन झालेले आहेत. आपण अनेक जन्म ह्या भूतलावर, मग कधी स्वर्गात गेलो असेल, कधी नरकात गेलो असू, किंवा 14 प्रकारचे अशा सृष्टी आहेत असं म्हणतात. तल, रसातल, पाताल आणि स्वर्ग आणि ब्रह्मलोक, शिवलोक वगैरे असे अनेक पातळ्या आहेत, आणि आपण त्या सगळ्यांमधून कुठून कुठून जाऊन आलेलो आहोत. आणि अनेक योनींमध्ये जाऊन येऊन सुद्धा आपल्याला ही बुद्धी आजपर्यंत झालेली नाहीये की आपण भगवंतांच्या धामामध्ये कायमचं जाऊ शकतो. तर हा जन्म जो आहे, आपण इतके वर्ष, आय मीन इतके युग आणि इतके जन्म आपण वाया घालवलेले आहेत, आणि हा आता जन्म जो आहे आता आपल्या हातामध्ये, ही सगळ्यात मोठी संधी आहे आपल्याला परत हे करण्याची. तर आपण बऱ्याच वेळेला बघतो की शाळेमध्ये सुद्धा की आपल्याला वार्षिक परीक्षा असते, आणि मग त्या परीक्षेमध्ये बघतात की कोणते विद्यार्थी उत्तीर्ण झाले, कोण अनुत्तीर्ण झालंय वगैरे. मग एखाद्या विद्यार्थ्याला जर कधी अनुत्तीर्ण झाला, तर त्याच कक्षेमध्ये त्याला पुन्हा अभ्यास करत बसावा लागतो. किती त्रास आहे तो, की एखादी आपण कक्षा जर कधी नापास झालो, तर सगळं वर्ष वाया गेलं. आणि ते पुन्हा तोच अभ्यास, तेच टीचर्स, फक्त मित्र वेगळे. तर आपण एका वर्षाचा अभ्यास जो आपल्याला परत करायला लागला, तर एवढा यातना होतात. पण आपल्या इकडे लक्षच नाहीये की आपले इतके जन्म वाया चाललेत, असेच वाया जात आलेले आहेत, आणि आपलं त्याच्याकडे लक्षच नाहीये. तर आपण ते महात्म्य मिळवण्यासाठी म्हणून खूप प्रयत्नशील असायला पाहिजे, की जेणेकरून हा आपला जो आत्ताचा जन्म आहे, तो आपला शेवटचा जन्म हो, आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती हो. मग ते कसं होऊ शकतं, त्याच्यासाठी पुढे भगवंत मार्गदर्शन करायला सुरुवात करतात, की म्हणजे असे पहिल्यांदी अ, व्यक्तींची कुठेतरी कुठेतरी श्रद्धा बसते. मग आपण बघतो की काही लोकांनी काही देवतांवर त्यांची आसक्ती बसते, किंवा भक्ती बसते, किंवा काही साधू महाराजांच्या विषयी त्यांना आदर वाटायला लागतो. आणि 7:22 मध्ये सांगतात भगवंत, सतया श्रद्धया युक्त तस्याराधनमीहते लभते च ततः कामान मयैव विहितान हितान. म्हणजे अशा श्रद्धेने युक्त होऊन तो व्यक्ती एखाद्या विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो, आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः ते लाभ केवळ मीच प्रदान करतो. मग बराच वेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो की भगवंतांकडूनच जर सगळं मिळत असेल, तर आपण इतर देवतांची आराधना का करावी? तर इथे भगवंतांनी तेच मार्गदर्शन केलंय की तुम्ही कोणत्याही देवतेची आराधना केली तरी सुद्धा त्याचं फळ जे आहे ते भगवंतांकडूनच मिळण्यासारखं आहे. कारण की भगवंतांचीच ही सगळ्या रचना आहे. सगळ्या देवता जे आहेत ते भगवंतांचे पार्षद आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अधिपत्याखाली सगळं काही चाललेलं आहे. म्हणून आपण भगवंतांचीच आराधना करायला पाहिजे. मग बऱ्याच वेळेला असा आपला गैरसमज असतो की आता समजा आपण एखाद्या कंपनीमध्ये कामाला असू, तर त्या कंपनीमध्ये जर कधी आपण कामाला असताना जर आपले सीईओ जर आपले मित्र असतील, तर आपण त्या जनरल मॅनेजरची हुजरेगिरी करत बसू का? नाही ना. आपण सीईओ आपल्या ओळखीचे आहेत, तर आपल्याला काही हवं असेल तर आपण त्या सीईओकडेच जाणार सर. मग त्याच्यासाठी असं नाहीये की आपण जनरल मॅनेजरचा अपमान करून तिकडे जाणार. तसं नाही आहे अजिबात. त्या जनरल मॅनेजर्सला पण देखील त्यांच्या पदाचा, त्यांच्या अधिकाराचा मान देऊन पण भगवंतांपर्यंत आपण जायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्यासाठी काय योग्य आहे ते भगवंत आपल्याला प्रदान करते. आणि हे फार महत्वाचं शास्त्र आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंत आपल्याला काय आवश्यक आहे ते देतात, आणि इतर देवता आपल्याला काय हवंय ते देतात. आणि याच्यातला फरक जाणून घेण्यासाठी एक छोटीशी कथा आपण इथे समजून घेऊया.
एक छोटा मुलगा होता. त्याला नेहमी गोड खायची फार इच्छा असायची. परंतु त्याची आई, त्याला काहीतरी आजार होते, ज्याच्यामुळे त्याला गोड खाणं वर्जित होतं. आणि त्याची आई त्याला प्रत्येक वेळेला सांगायची की अरे नको बेटा, आपल्याला आपल्या घरी काही गोड नाही, आपल्याला परवडत, म्हणून मी तुझ्यासाठी काही आणत नाहीये वगैरे, तर तू काही खाऊ नकोस. तर त्या मुलाचं कुतूहल गोडाच्या विषयी फार प्रचंड वाढलेलं असतं. मग एक दिवशी काय होतं की तो अ, त्याला कोणीतरी घरी पाहुणे येतात आणि ते त्याच्या हातावरती पैसे ठेवतात. तर ते नेहमी तो आई वडिलांकडे देत असतो, परंतु त्यावेळेला काय होतं, त्याला बुद्धी की हे मी पैसे मी ठेवून घेणार. 100 रुपये दिलेले असतात, 100 रुपये खिशात ठेवतो आणि नंतर मिठाईच्या दुकानामध्ये जातो. तर मिठाईच्या दुकानामध्ये जातो आणि त्या मिठाईवाल्याला विचारतो की काका, तुम्ही मला एक पेढा देऊ शकाल का, माझ्याकडे हे 100 रुपये आहेत. तर तो मिठाईवाला खूप खुश होतो. अरे 100 रुपयामध्ये एक काय, तुला मी 10 पेढे देऊ शकतो, कारण तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत. आणि तो मुलगा ते पेढे घेतो आणि खातो आणि त्याला प्रचंड त्रास होतो. तर आपल्याला समजून घ्यायला हवं की भगवंत हे आईसारखे आहेत, की जे मुलासाठी जे काही योग्य आहे तेच फक्त त्या मुलाला देणार आहे. आणि इतर सगळ्या देवता किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत, त्या म्हणजे त्या मिठाईच्या दुकानासारख्या आहेत. तुम्हाला हवं आहे ना, तुमच्याकडे पैसे आहेत ना, तुम्हाला देणार. त्यामुळे आपण नेहमी आईकडे जावं, कारण की आईला माहिती आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे, आणि ती माऊली म्हणजे भगवंत आहे. परंतु बऱ्याच जणांना ती आईची माया समजतच नाही, आणि भगवंत 7:25 मध्ये समजून सांगतात, न अहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकटच राहतो. आणि म्हणून मी जो की अजन्माय आणि अच्युत आहे, हे माझे गुण त्यांना लक्षातच येत नाही. म्हणजे ही किती दुर्दैवी परिस्थिती आहे की मनुष्य जन्म मिळालेला आहे. हा मनुष्य जन्म एकच फक्त साधन आहे की ज्याच्यामध्ये साधना करून आपण भगवत प्राप्तीची, भगवत धामाच्या प्राप्तीची प्रेरणा मिळवू शकतो. त्याच्यासाठी साधना करून ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. परंतु केवळ ह्या मायेने आपण आच्छादलेलो असतो आणि समजत नाही आपल्या स्वतःसाठी काय योग्य आहे. आणि ह्या भगवंतांच्या प्रेमापासून आणि भगवंतांच्या आश्रयापासून आपण दूर जातो. आणि जसं जसं आपण भगवंतांच्या आश्रयापासून दूर जात जातो, तसं तसं भगवंत पण आपल्याला तशाच प्रकारचे जन्म देत जातात. मग समजा या जन्मामध्ये आपल्याला एखाद्या नास्तिकाकडे जन्म मिळाला, तर पुढच्या वेळेला जो जन्म मिळेल तो कदाचित एखाद्या अतिशय घृणास्पद परिवारामध्ये मिळेल, की जिथे खून, बलात्कार आणि हे ते असं होत असेल. आणि त्याही पुढे गेलं की मग आणखीन खालच्या योनींमध्ये आपल्याला जन्म मिळणार, प्राणी, किडा, मुंगी, काही जीवजंतू म्हणून आपण जन्म घेऊ शकतो. तर तसं होऊ नये म्हणून आपण मूढ बुद्धीने न वागता, अज्ञानी लोकांसारखं न वागता, ज्ञानाने भगवंतांच्याकडे जाण्याचा मार्ग आपण सुकर करून घ्यावा. आणि हे जर कधी आपण भगवत परायण झालं, तर आपण काय होऊ शकतं हे भगवंत 7:30 मध्ये सांगून हा अध्याय संपतो. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकाले च मां ते विदुर्युक्तचेतसः. पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक आणि सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात,
ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. तर या भगवंतांनी हे जे प्राकृत जग आहे, त्याची तुलना जी आहे ती भवसागराशी केलेली आहे. आणि या भवसागरामधून जर आपल्याला तरून जायचं असेल, तर आपल्याला भगवंतांना शरण जाणं अतिशय आवश्यक आहे. आणि भगवंत म्हणजे कोण आहेत ते त्यांनी इथे सांगितलेलं आहे की भौतिक सृष्टीचे ते संचालक आहेत. म्हणजे ही सगळीच्या सगळी सृष्टी जी आहे ती भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली आणि भगवंतांच्या अधिपत्याखाली आहे. इनफॅक्ट या 7व्या अध्यायामध्येच आणखीनही बरेच श्लोक आहेत जे भगवंतांच्या गौरवाविषयी, त्यांच्या विभूतींविषयी सांगतात. तर 7.4 का 5 मध्ये कुठेतरी भगवंतांनी सांगितलंय की हे सगळी जे सृष्टी आहे ती माझ्यावरती, म्हणजे जसं एखाद्या धाग्यावरती सगळे मण्यांची माळ ओलेली असते, तसा मी आहे म्हणून. हे किती सुंदर वर्णन केलंय भगवंतांनी. तो दोरा आपल्याला दिसत नाही, आपल्याला काय दिसतं गळ्यामध्ये, तर ते मोत्यांची माळ घातलेलीच दिसते फक्त. परंतु तो दोरा जो आहे तो त्या मण्यांना एकत्र धरून ठेवलेला आहे, आणि म्हणून त्या माळेला शोभा आहे हे आपल्याला लक्षातच येत नाही. आणि असे ते भगवंत ह्या भौतिक सृष्टीचे संचालक आहे. एवढंच नव्हे तर ते देवतांचे नियंत्रक आहेत. ह्या सगळे देवता देखील त्यांच्या नियंत्रणाखाली सगळं काही चालवत असतात. मग त्यांच्याच नियंत्रणाच्या खाली गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी देतात, सरस्वती आपल्याला विद्या देते, दुर्गादेवी आपल्याला ह्या मायेपासून परावृत्त होण्यासाठी ताकद देतात, आणि त्याची परीक्षा पण घेतात. दोन्ही करतात दुर्गादेवी. आणि आपण जे काय सगळ्या प्रकारचे यज्ञ करतो त्याचे अधिष्ठाता पण भगवंतच आहे. त्यामुळे जेव्हा पण यज्ञ करावा तो केवळ भगवंतांसाठी करावा, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर आपण तसं केलं तर आपण मृत्यू समयी सुद्धा भगवंतांना आठवण करू शकू. कारण मृत्यूच्या वेळेला आपल्याला काय जे काय आठवेल ती आपली गती होणार आहे. आपण 8व्या अध्यायामध्ये बघणार आहोत, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावित. म्हणजे आपल्या मृत्यूसमयी आपला जो काय भाव असणार आहे तोच भाव आपण घेऊन पुढच्या जन्मामध्ये जाणार आहोत, आणि तोच भाव आपल्याला पुढच्या जन्मी मिळणार आहे. म्हणून आपण भगवंतांनी हे जे काय सांगितलेलं आहे ते आपल्या हृदयामध्ये खुणगाठ बांधून ठेवायचे आणि भगवंतांना शरण जायचंय. तर भगवंतांचे शरण घेतली तर, आणि नाही घेतली तर काय आपल्या मृत्यूसमयी वेगवेगळे बदल होतात ते आपण पुढच्या वेळेला बघू. पण आजच्या 7व्या अध्यायाचं निरूपण आपण इथेच थांबूया. जर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण 1-2 प्रश्न घेऊ शकतो. कोणाला काही प्रश्न आहे? कोणाला जर काही प्रश्न नसतील तर नेहमीप्रमाणे मला प्रश्न असतात. तर मला एक विचारायचं होतं की भगवंतांनी इथे आपल्याला अनेक प्राकृत उदाहरणं दिली आहेत त्यांच्या विषयी, की म्हणजे जसं भगवंतांनी सांगितलं की रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः, किंवा बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम, वगैरे वगैरे. तर हे सगळं भगवंतांना का सांगण्याची गरज पडली अर्जुनाला? भगवंतांना काय इगो आहे का, किंवा मी असा आहे, मी तसा आहे, मी याऊ आहे न त्याऊ आहे? आणि बघ बाबा तू अर्जुन, तुला काय मला शरण यायचं की नाही? तर भगवंतांनी कशा करता सांगितलं असेल? कोणाचे काही विचार आहेत याच्याबद्दल?
कोणाला अनम्यूट नाही करता येत असं काही टेक्निकल प्रॉब्लेम नाही आहे ना किंवा याच्या मागे एक कारण असू शकेल की हे ज्ञान पुढं, ज्ञान आणि विज्ञान योग आहे, हे पुढं ज्ञान राईट. प्रसार झालं पाहिजे. यासाठी भगवंतांनी या अध्यायामध्ये अर्जुनांना सांगितले, ज्याच्या कारणाने ते पूर्ण जगतासाठी प्रसार होईल. ॲब्सोल्युटली राईट. स्पॉट ऑन दीपक. की भगवंतांना काही त्यांचं काही सांगण्याची गरज काहीच नाहीये. त्यांचं विभूती असंख्य आहेत, त्यांच्या गुण असंख्य आहेत, त्यांच्या शक्ती असंख्य आहेत, म्हणजे अतुलनीय आहेत ते. परंतु केवळ आणि केवळ अर्जुन भगवंतांचा सखा आहे, म्हणून ते त्याला समजून सांगतायत की त्यांचे गुण काय आहेत, की जेणेकरून अर्जुनाला भगवंत काय आहेत ते समजून यावं आणि अर्जुनाच्या मार्गाने अर्जुनाच्या द्वारे आपल्या सगळ्यांपर्यंत ती सगळी माहिती पोचावी. आपण बघतो की बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला असंच काहीतरी दुराग्रह असतो. अरे एखादा व्यक्ती एकदम टॉपटीप राहत असेल आणि शानमध्ये चालत असेल, तर आपण मग असं दुरूनच बघून म्हणतो की हा बाबा शिष्ट असेल तो, जाऊ दे, नको उगाच आपला अपमान करून घ्यायला वगैरे वगैरे. आपण नुसतं असं बघूनच काहीतरी कल्पना करून घेतलेल्या असतात लोकांविषयी. परंतु ज्या वेळेला आपण जातो त्या व्यक्तींच्या जवळ आणि ते आपल्याशी प्रेमाने आदराने बोलतात, वागतात, त्याला वाटतं की अरे हा व्यक्ती तर चांगला आहे. म्हणजे जेव्हा आपण संपर्कात येतो त्यावेळेला त्या व्यक्तीविषयी समजतं आणि मग आपले संबंध जवळीक निर्माण होण्याची शक्यता वाढते. तर भगवंतांचंही तसंच आहे, की ज्या वेळेला आपण भगवंतांविषयी जाणून घेऊ, भगवंत काय आहेत, त्यांचे गुण काय आहेत, ते जेव्हा आपल्याला समजायला लागतील, त्यावेळेला आपलं साहजिकच भगवंतांविषयीचं जे काय आकर्षण आहे ते वृद्धिंगत होईल आणि आपल्याला भगवंतांची शरण घेण्याची प्रेरणा होईल आणि आपण त्याप्रमाणे साधना करू. म्हणून भगवंतांचा हा सगळा खटाटोप आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आणि पण शुभेच्छा प्रभू. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मेघा, तू बरं केलंस की आजचा हा दिवस इतका पवित्र आहे आणि त्या दिवशी आपल्याला याला खाडा पडू नये म्हणून तू संध्याकाळी दुपारी हे करण्याच्यासाठी अ, सूचना केली. ते फार बरं झालं. त्या निमित्ताने आपण सगळेजण आजच्या या पवित्र दिवशी भेटलो आणि आपला हा ज्ञानयज्ञ अविरत चालू ठेवला. आम्हाला पण छान ज्ञान ऐकायला मिळालं. धन्यवाद. व्हेरी गुड. चला, अजून काही कोणाला प्रश्न नसतील तर आपण इथे आता रजा घेऊया. नमस्कार प्रभू. हरे कृष्ण.